मग गाय घेतल्यावर ही तर गाय भलती आजारी होती म्हणजे तिला खात नव्हती काय नव्हतं असं. बर. हा दमली होती बसलेली उठत नव्हती बी. बर बर. आणि मला हेल्थ चार्जर दिलं तिला. तुम्हाला SCT वैदिक काय माहिती? या शेती वैदिक मी 3 वर्षापासून वापरतो. आज मिरचीला वापरलं होतं सर मी. शेताला हो तुम्ही वापरता? हो मिरचीला वापरलं होतं आम्ही तेव्हा इतकी मिरची निघत होती रोज एक ट्राली मिरची निघत होती. वैतागले? वैतागले मंडळीनं आमच्या आणलेले औषधं टाकू दिली नाही. कंटाळा येत होता त्याचा. आणि नंतर फुला म्हणजे कटाळा आला त्या मिरच्याचा आम्हाला. तरी बी फुलं नाही बी खात सोडला तरी बी फुलं कळ्या सारखंच बारक्या बारक्या मिरच्या लागलेल्या. बायका म्हणायच्या कामाला येणाऱ्या कशाला काढायला आणखी तुम्हाला फळ येते कशाला काढायला. कटाळा 30 टन मिरची काढून मी औषध आणले होते सगळे सोडायचे मी. RMPH आणलं बर, सगळं बर, हे खत बर. आणलेला टाकू दिलं नाही आमच्या मंडळीत. बस झालं वा म्हणले मला लय कटाळा आला रोज म्हणून. कंटाळा आला. अक्षरशः दसऱ्याच्या आमुषा दिवशी बाळ्याकडून मी इथं मिरच्या व्हायला होती. आणि सणाचं मिरची निघत होती. मिरची निघत होती. किती निघाली म्हणे? 30 टन मिरची निघाली. किती 30 क्षेत्रात? टन, 1 एकर मध्येच. 30 टन? 30 टन मिरची निघून नंतर वाळलेली मिरची 35 पोते मी घरून विकली बायकांना 250च्या भावात. काय बोलतो तुम्ही? हो 30 पोते? हा हो 35 सर काय हिशोब झाला वा? RMPH नव्हतं त्या टायमाला सर. मग काय रूट टाकलं न्यूट्री टाकलं होतं फक्त रूट न्यूट्री टाकलं होतं मी. पहा किती अभ्यासी बारीक पहा. म्हणजे RMPH पुन्हा सांगितलं. म्हटलं रूट न्यूट्री टाकलं फक्त हो रूट न्यूट्री टाकीत होतो. आणि कृषी अमृत, कृषी अमृत. फुलावरच काम केले तुम्ही सुरुवातीपासून. हा सॉइल चार्जर. चांगला. soil आणि charger. चव म्हणजे नंबर 1. मिरची जी घेणार आहे गिराईक हा तीच मिरची द्या म्हणायचं आम्हाला. हा दसऱ्यात तर नवरात्रात बायका घरून नेत होत्या बाजारात मिरची. नेल्यास तर आम्हाला पैसे घ्यायची कळत नव्हते मिरची द्यायची एवढी इतकी मिरची मिरची गिरायची येत होतं. लय मिरची म्हणजे मिरची अशी ती. घ्यायलाच लागत होतं आणि एक हे आम्ही म्हणतो ना देवाला द्यायला पदर नाही घ्यायला, आहे का नाही खरं?